ऑपरेशन प्रहार अंतर्गत पोलीस स्टेशन दहीहंडा हद्दीतील अवैध दारू विक्रेत्यावर 2 ठिकाणी छापे करून एकूण 1,12,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त। माननीय श्री अजय चांडक, पोलीस अधीक्षक अकोला यांच्या निर्देशाप्रमाणे अकोला जिल्ह्यामध्ये अवैध धंदे समूळ नष्ट करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबवण्यात येत आहे। आज दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी पोलीस स्टेशन दहीहंडा हद्दीत अवैध धंद्यावर कारवाई करण्याकरिता पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून दारूची रेड केली असता ग्राम जवळका ते दिनोडा रोडवर येथे आरोपी नामे अनिल वसंत आंधळे वय 28 राणा रोहना तालुका अकोट जिल्हा अकोल्याच्या ताब्यातून एकूण 200 देशी दारू बॉटल किंमत 10,000 रुपयांचा मुद्देमाल व ॲक्टिवा 6 निळ्या रंगाची मोपेड क्रमांक MH30B X 4034 किंमत 50,000 रुपये ग्राम जवळका ते रोहनखेड रोडवर आरोपी नामे अंबादास देवीदास चेचरे व 31 वर्ष राहणार चोहट्टा बाजार तालुका अकोट जिल्हा अकोला यांच्या ताब्यातून देशी दारूचे 250 बॉटल किंमत 12,500 रुपयांचा मुद्देमाल व एक होंडा कंपनीची पॅशन प्रो मोटारसायकल क्रमांक MH30 Y 9649 किंमत 40,000 रुपये असा एकूण 1,12,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सध्याची कारवाई पोलीस अधीक्षक अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। आणखीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।